भारतीय राज्यघटनेच्या कलमाला अनुसरून हे सर्व निर्णय झालेला आहे. त्या अनुषंगानं या महाराष्ट्र सरकारने बदल समिती नेमली, त्यांचा अहवाल घेतला, त्याच्यानंतर हे रिपोर्ट करतो. दुसरा विषय आहे त्याच्यावर आपल्याला स्पष्ट भरपूर सांगता येईल. दुसरा एक विषय आता हे राजकुमार बडोले साहेबांचं हे लाड उद्यानावाचं चॅनल महाराष्ट्रभर वातावरण खराब करत फिरत आहे. विशिष्ट समाजाच्या लोकांना बोलून तिथं काहीतरी आपण आता मी नांदेडच्या एका त्यांच्या मुलाखतीला होतो, तिथं आमच्या समोर भिकारी आहेत, मांगटे आहेत, दलाल आहेत, अशा पद्धतीनं म्हणजे हे लाड मुद्दा चॅनल ज्या बडोले साहेबांनी सुरू केले आणि त्यांनी हे जे महाराष्ट्रभर विष पाडण्याचं काम केलंय, तर त्याच्या दोन गोष्टी ज्या बडोले साहेबांच्या संबंधित आहेत ते माझ्यावर आहे. मी ते तुम्हाला सांगतो की जून 2021 जून 2011 म्हणजे केंद्रात मुख्यमंत्री समाज कल्याण मुकुल वासनिक होते. त्या 27 जून 2011 पासून ते 9 डिसेंबर 2019 पर्यंत महाराष्ट्र सरकारला ही अशी 11 पत्र आहेत. 11 पत्र. ही पत्र काय आहे की राज्य सरकारला अनुसूचित जातीच्या आरक्षणाची आवश्यकता आहे का, पण कुणीही त्याचं उत्तर दिलं नाही. पण 2016ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी पत्र लिहिलं गव्हर्नरला, केंद्रीय मंत्र्याला, आणि सेक्रेटरी सोशल जस्टिसला सांगितलं की याविषयी केंद्र सरकारला पाठवण्यासाठी नोट पाठवा आणि हे सादर करा. तर मी त्याचा साक्षीदार आहे, आमचे सर्व माणसं सर्व लोक साक्षीदार आहेत. ती फाईल कक्षाधिकाऱ्यापासून ते सेक्रेटरी पर्यंत निगेटिव्ह कुठं झाली, आवश्यकता नाही. पण तेव्हा आमच्या सुदैवाने दिलीप कांबळे साहेब मातंग समाजाचे राज्यमंत्री होते, त्यांच्याकडे पीएस होते. त्या पीएसनी दिलीप कांबळे साहेब आणि आमचे काही पदाधिकारी बघून तिथं ती नोट तयार केली. त्यांनी त्या निगेटिव्हला पूर्ण पॉझिटिव्ह 4 पानाची नोट केली की हे वर्गीकरण करता येते, तसं केंद्राला कळवा. ती फाईल गेली. माननीय नामदार बडोले साहेब मंत्री होते, अधिवेशन चालू होतं अर्थसंकल्प अधिवेशन उन्हाळ्याचं. तर तिथं मी नव्हतो, पण आमचाच एक पत्रकार होतो, त्यांच्यासोबत मी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो. तर त्या पत्रकाराला ते म्हणतात, ते मला ओळखले नाही, की मी ह्या खुर्चीवर असेपर्यंत हा रिपोर्ट मी जाऊ देणार नाही, असं होऊ देणार नाही. अशा पद्धतीची भूमिका असलेले बडोले साहेब यांनी या बाबतीतली फाईल घाळ आहे. मला त्या फाईलीचा नंबर सुद्धा माहित आहे, आमच्या कार्यकर्त्याकडे तो नंबर सुद्धा आहे. ती फाईल आज मंत्रालयात कुठंच सापडत नाही. इतकं बिनधास्त आणि कोण आमचं काय करून घेते अशा अविर्भावात वागतात. आणि त्यांनी स्वतः बडोले साहेब मंत्री असताना 2000 कधीची गोष्ट आहे 2017-18ला फॉरेनची स्कॉलरशिप जे 1.5 कोटी रुपये फॉरेन स्कॉलरशिप लेकरांना शिकायला पाठवतात, त्याच्यात बडोले साहेबाच्या मुलीचं नाव आहे श्रुती राजकुमार बडोले. ते त्यांनी स्वतःच्या लेकराला फॉरेन स्कॉलरशिपसाठी त्यांनी पाठवलं. म्हणजे अशा मानसिकतेनं आज महाराष्ट्रात वातावरण खराब करण्यासाठी त्यांच्या चॅनल मार्फत हे महाराष्ट्रभर करून वातावरण खराब करत आहेत आणि हे परवडणारं नाही. आम्ही मातंग समाजाचे कार्यकर्ते, वाल्मिकी समाज आहोत, चर्मकार समाज आहोत, आम्ही नामांतराची मराठवाड्यातली माणसं आहोत. नामांतराच्या दंगलीमध्ये त्या काळामध्ये महार आम्ही एकत्र मिळून तिथं लढा दिलेला आहे. आज आम्हाला म्हणतात हे आंबेडकरवादाच्या विरोधात आहेत. अहो, नामांतरासाठी पहिला बळी गेलेला पोचीराम कांबळे जयभीम म्हणत माळ होता. त्याच्यानंतर त्याच्या मुलाचा खून झाला. नामांतराच्या त्याची श्रंखला आहे, 4 खून झाले तिथं. तर आणि अट्रॉसिटीच्या विरोधामध्ये जे मोर्चे निघाले, आंदोलन झाली, त्या आंदोलनात मातंग समाज बौद्ध समाजाच्या बरोबरीनं निम्म्याला निम्मे होता. लाल झेंडे आमच्याकडे नांदेडला लाल झेंडे करतात, इकडे पिवळे झेंडे घेऊन त्या आंदोलनामध्ये होता. म्हणजे मातंग समाज खैरलांचा असेल किंवा इतर सामाजिक जे काही गोष्टी असतील त्या प्रत्येक लढ्यामध्ये मातंग समाज आजपर्यंत सोबत राहिला. पण आम्हाला कसं असते की या देशामध्ये राष्ट्रीयत्व सिद्ध करायसाठी आम्हाला सिद्ध करावं लागते, पुरावा आम्ही किती राष्ट्रभक्त आहोत ते. यांना आम्हाला आंबेडकरवादी आम्ही किती आहोत हे सिद्ध करावं लागते. हे किती आंबेडकरवादी आहेत आज आम्ही काम करतो ह्याच्यावर. तर हे RSS वाले आहेत, हे भाजपवाले आहेत, त्यांचे दलाल आहेत. आमच्या समोर बोलल्या गेलं त्याच्यानंतर. अरे बाबा, आमचं म्हणणं त्यांना प्रश्न असा आहे की आता महाराष्ट्रामध्ये ते काय म्हणतात, राजकीयला मातंग समाजाने चर्मकार समाजाने जास्त घेतलं, त्यांना मिळालं, आम्हाला मिळालं. आरोप आहे त्यांचा. अहो बाबा, तुमचा केंद्रात मंत्री किती दिवस कोण आहे तपासून बघा तुम्ही. नाव घेतलंय मी, सर्वांना माहित आहे. राज्यामध्ये जे मंत्रिमंडळ होते
जे आता आमचे महाराष्ट्र स्वतंत्र 1960 पासून संयुक्त महाराष्ट्रापासून आतापर्यंत मातंग समाजाचे 6 मंत्री, त्याच्यात 2 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री झालेले आहेत फक्त. मागच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या जवळ सेना भाजप सरकार आलं तेव्हा 3 मंत्री होते त्यांचे कॅबिनेट. मागच्या सरकारामध्ये बडोले साहेब भाजपचे कॅबिनेट मंत्री होते. आम्हाला जातीवादी RSSचे दलाल, भाजपचे दलाल म्हणतात, ते कॅबिनेट मंत्री होते. या सरकारमध्ये त्यांचेच कॅबिनेट मंत्री आहेत. मातंग समाज दिसला मागच्या मंत्रिमंडळात, या मंत्रिमंडळामध्ये दिलीप कांबळे शेवटचे होते. सर्वकार समाजाचे आमचे नाशिकचे देवळालीचे बबनराव घोळप यांच्यानंतर कोणाला संधी, आता सावकारे साहेब एक हे म्हणून सावकारे साहेबांना दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हे फायदा घेतात आणि अशा पद्धतीनं आमच्यावर दोष ठेवतात. तर दुसरं, कर्नाटक राज्याने ह्याच्यात कसं केलं झालं सर, कर्नाटक राज्याने काय केलंय, एका सदाशिव आयोग नियुक्त केला त्यांनी. सदस्य आयोगाचा रिपोर्ट घेतला कर्नाटक सरकारनं, त्याच्यावर उपसमिती नेमली. उपसमितीचा रिपोर्ट कॅबिनेटला घेतला आणि त्यांना वर्गीकरण केलं. एवढी सोपी पद्धत आहे. तर आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. राज्यपालांना तुम्ही निवेदन दिले का, हे जानकारी दिली ना राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की हे अशा पद्धतीने झालेलं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून. आता ते 1 मे पर्यंत हवं असं तुमची इच्छा आहे, पण असं वाटतं का 1 मे पर्यंत नाही करू शकत, वेळ लागला ना, वेळ लागला. मग त्याच्या पुढची भूमिका आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार सनदशील मार्गाने. महाराष्ट्रामध्ये याच्यावर आता आम्ही आजपर्यंत सत्यन मातंग समाज, इतर सर्व हिंदू घाटी समाज, या सर्व 58 जातीला सोबत घेऊन आम्ही कृती समिती तयार कधीपासून करणार आणि त्या करते आता आज संपल्यानंतर त्याच कामाला लागला. कृती समिती तयार करून त्या कृती समितीच्या मार्फत महाराष्ट्रभर सनदशील मार्गाने आम्ही आंदोलन करू. आणि हे जे 30 तारखेपर्यंत त्यांनी जे मागितलंय, 30 तारखेला आता ही कायदेशीर त्यांनी जे केलंय, तर त्याला सुनावणीला आम्ही जेव्हा, आता कसं झालं का, तुम्ही IBAची चर्चा ऐकली असेल, त्यांनी मतदान घेतले. चर्चा करताना समर्थनाची माणसं ज्या, पण तिथं मतदान जे घेतलं कोणाला काय वाटतं, 77% नाही म्हणले, 23% हो म्हणले. तर ते कसं असते, याच्यात जाणीव जागृती नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही, पेशंट करायची सिस्टीम माहीत नाही, तशी यंत्रणा नाही. त्यांच्याकडे आज मेल करायची यंत्रणा आहे, त्यांच्याकडे माणसं बसलेत, सर्व IAS अधिकारी त्यांचे सर्व, आणि जास्तीत जास्त त्यांची जाती. पण त्याचं कारण पुढं करतील की नाही, जास्त लोक नाही म्हणले तरी केले म्हणून अशा पद्धतीनं अडचणी निर्माण. मी एवढं सांगतो की या सरकारला वर्गीकरण करायचं आहे. वर्गीकरण 101% होणार आहे. फक्त त्याला डिले करणं, त्यात अडचणी निर्माण करणं, त्याचा अशा पद्धतीचा हा प्रयत्न चालू. सर, ज्याप्रमाणे आपण म्हणालात की जे उपवर्गीकरणासाठी आता आपण लढा देत आहात, आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अनेक वेळा आझाद मैदानामध्ये सुद्धा मातंग समाजाचं आंदोलन झालेलं आहे. वारंवार आंदोलन करून सुद्धा आपल्या मागण्या काही पूर्ण होत नाहीत. मग तेव्हा जेव्हा आंदोलन आपण मागे घेतात तेव्हा काय आश्वासन दिलं जातं आपल्याला? मागं घेतला म्हणजे आम्हाला जी आंदोलन झाली त्याच्यानंतर समिती नेमली, त्याचा रिपोर्ट दिला. त्याच्यानंतर आम्ही जे आंदोलन झालं, बदल समिती नेमली, त्याचा रिपोर्ट केला. ही प्रोसेस आहे, ती प्रोसेस सरकार करत आहे. आता आज खरंच होत होतं ह्या महिन्यामध्ये, पण यांनी हा तिथं सत्तेत बसलेल्या मंत्र्यांनी सचिवांनी पडा घातला. हे डिस्टर्ब करणार आहे. सरकारची इच्छा असून सुद्धा डिस्टर्ब करायला सरकारला द्यायचं आहे, सरकार देणार आहे 100%. यापूर्वी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद घेतला सरकारने, आता बौद्ध समाजाने मातंग समाजामध्ये लावली. नाही, सरकार नाही लावत, ही गैरसमज आहे. आमची मागणी 30-35 वर्षाची आहे. डॉक्टर बाबासाहेब गोपले तेव्हा कुठलं होता, तेव्हा कोणतं सरकार होतं वाद लावायला? डॉक्टर बाबासाहेब गोपले, मधुकरराव कांबळे, आमचे जे राम गुंडीले तत्कालीन नेते, या सर्वांनी 35 वर्षापूर्वी ही मागणी केलेली आहे. आणि आज जुनी नाही, नवीन नाही मागणी, हा जुनी मागणी. सर, मातंग समाज के लोग काफी सालों से ये लड़ाई लड़ रहे हैं. अगली रणनीति आप लोगों की क्या रहेगी? हम ये कृति समिति बनाएंगे, उसके ऊपर हम महाराष्ट्र में, मुंबई में, आजाद मैदान में एक धरने आंदोलन रखेंगे सर. वो धरने आंदोलन ऐसे 600-500 लोग लेके नहीं तो 4-5 हजार लोग लेके हम, जब तक वर्गीकरण का DR नहीं निकलेगा तब तक हम आजाद मैदान में सब समाज को लेके, 58 समाज को लेके हम आजाद मैदान में बैठेंगे और सरकार को ये निर्णय लेने के लिए हम मजबूर करेंगे. धन्यवाद. मला नाही
मला लाईव्हचं काहीच कळत नाही. लाईव्ह केलं की नाही? हो. फिनिश दिसतंय ना त्याच्यात लाईव्ह केलं की नाही? हा मी केली. शॉर्ट अँड स्वीट. नाही, प्रत्येकाच्या फोनचे सिस्टम वेगळे आहे. आता त्यांचं वेगळं आहे, आपलं वेगळं आहे. सर, आज आपण जे पत्रकार परिषद घेतलेली आहे एकंदरीत काय विषय आहे आणि मुख्य मागण्या काय टाकल्या आणि ज्याप्रमाणे मार्तंग समाज प्रत्येक वेळी मैदानात उतरत आहे आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक वेळी जे आहे समिती नेमली त्याचे पण अजूनपर्यंत निर्णय काही होत नाहीये. काय सांगाल? अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. आता प्रारूप बदल समितीने प्रारूप आराखडा दिलेला आहे, पण बदल समितीकडे जे अर्ज व निवेदन आली होती त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मुख्य सचिवाची समिती नेमली. पण त्या समितीत कॅबिनेटनं झालेल्या निर्णयाप्रमाणेच GR न बनवता, समिती न बनवता त्यांनी त्यामध्येच 15 तारखेपर्यंत निवेदन मागवे, 15 सुनावणी घ्यावी, नंतर मंत्र्याच्या पत्राच्या सहीने त्यांनी त्याच्यावर हे पत्राच्या सहीनं मुदतवाढ मागून गेली 30 तारखेपर्यंत. हे बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि कॅबिनेटच्या निर्णयाला धाब्यावर बसून मंत्री आणि सेक्रेटरी स्वतःच्या मनानं एखाद्या समाजाला खुश करण्यासाठी किंवा त्यांच्या फेवरमध्ये जर अशा पद्धतीनं चुकीचा शासन निर्णय करत असतील तर आम्ही त्याचा निषेध करतो. आणि आमची शासनाकडे विनंती अशी राहील, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनीत्रामणी पवार साहेब आणि महायुती सरकारकडे विनंती राहील की हे अशा पद्धतीनं झालंय ते बेकायदेशीर आहे, याची चौकशी करा आणि आम्हाला जे कॅबिनेटमध्ये 1 महिन्याच्या आत देण्या मुदतीमध्ये वर्गीकरणाचा आराखडा कॅबिनेट समोर आणा म्हटले. उद्या 1 मेला 1 महिना पूर्ण होतो, तर ती कशाही पद्धतीनं तो 1 मेच्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे, तर त्या दिवशी महाराष्ट्र सरकारने आमच्या वर्गीकरणाचा निर्णय जाहीर केला. तर उपवर्गीकरण नक्की काय, कसं तुम्ही समाजाला समजता? उपवर्गीकरण म्हणजे जे भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संधीची समानता, तर ती जी संधी रिझर्वेशन ही संधी आहे आरक्षण, तर ती संधीची समानता ते समान वाटप झाले नाही. म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलं तेच रेफरन्स घेऊन की जे जात समूह, जे अनुसूचित जातीचे इतर घटक यांना संधी मिळाली नाही, मागे राहिलेले आहेत, त्यांना त्या प्रगत जातीसोबत आणण्यासाठी म्हणजे पुढच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विशेष सवलती द्या आणि वर्गीकरण करा. आता याच्यामध्ये मुख्य लोकसंख्येचा सांगतात, पण 2061 ची जनगणना ही संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर झालेली पहिली जनगणना. तिथं जे लोकसंख्येचं प्रमाण आहे 33% मार, 30% मातंग, 24% चर्मकार आणि असं बघितलं तर ते प्रमाण 61, 71, 81 पर्यंत सब प्रमाणात राहिलं, 2-3% वाढ. पण 81 ते 91 मध्ये प्रचंड प्रमाणात 37-38 लाख 5 वर्षामध्ये मार समाजाची लोकसंख्या वाढली. पर्यायानं आमचं जे टक्केवारी जी आहे ती टक्केवारी कमी झाली. 2011 मध्ये 60%, 57% बौद्ध आहेत, आम्ही 19% आहोत, चर्मकार समाज 14% काहीतरी आहे. अशा पद्धतीनं नैसर्गिक नियमाने लोकसंख्या वाढते की कमी होते, आमची घट झाली. निसर्गाप्रमाणे जसं जसे वर्ष जातं तसं वाढायला पाहिजे ना. हे अशा पद्धतीनं झालं, पण आमची मागणी आहे 1961 ची जनगणना करावी. अन्यथा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मागासलेपण आणि त्या समाजाचं नोकरीतलं प्रमाण हे त्याचं मॉडेल आहे. अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाच्या ज्या जातीचं नोकरीचं प्रमाण त्या 29व्या अंदाजात आहे, आमच्या रिपोर्टमध्ये आहे की कोणत्या जातीचे किती नोकरीचं प्रमाण आहे. मातंग समाजाचं 0.35% प्रमाण आहे नोकरीमध्ये, 13% 0.35% आहे. तर हेचा जो बॅकलॉग, अजून आमची दुसरी मागणी आहे, याचा बॅकलॉग 1960 पासून 2024 आमचा भरावा, जे काय आम्हाला टक्के मिळेल सर्व तिथं अकाउंट आणि तो बॅकलॉग भरावा. आणि त्या भरत असताना जे रोस्टर देणार आहेत, रोस्टर आता याच्यात बरोबर झालं तर मग कोणत्या बिंदूला कोणतं रोस्टरमध्ये कोणत्या बिंदूवर कोणती जास्त नाही, तर जे अतिवंचित आहे ते 1 नंबरला राहील, रोस्टरला असावं. जे त्याच्यानंतर वंचित आहे ते 2 नंबरला असावं, त्याच्यानंतर ते थोडंसं प्रगत आहे ते 3 नंबरला, अति प्रगत असतो तर 4 नंबरला. हे जे 100 बिंदू नामावलीमध्ये अशा पद्धतीचा रोस्टर सुद्धा असला पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी.
बंद करू बातमी पडलो ना तू बातमी पड